आता जे सगळ्यांनी जे काही स्पीड डायरेक्शन्स प्रत्येकाने प्रत्येकाचा एक एक्सपिरियन्स जो शेअर केला तो खूप युनिक होता. आणि कोणत्याही कामाला तुम्ही खरं स्टार्टअप करा. जर आपण भयभीत म्हणून जर जगणार असेल तर जीवनाचा अर्थ काय, आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी कधीतरी आपल्याला फ्रंटला येणं गरजेचं आहे. जर बॅकलाच काम करणार असेल आपण जर एवढं एज्युकेशन घेऊन, तर शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा नाही. जे आता काही मुलांची तुमच्यापैकी 16 तारखेला एक्झाम आहे, म्हणजे परीक्षा देऊन फक्त नुसतं सर्टिफिकेट आणि मार्क मिळवणं म्हणजे जीवन नाही. तर जीवनामध्ये खरं जर तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना, तर परीक्षा म्हणून न पाहता तर परीक्षा हे विद्यार्थी म्हणजे विद्या अर्जित करणारा एक ज्ञानाचा मार्ग आहे असं म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि विदाऊट लक्षात ठेवा, लाईफ खरी जर जगायची असेल ना, तर तुम्ही इमेज कडे जर पाहता तर विदाऊट पर्पज तुम्ही लाईफ जगू शकत नाही. बट तुम्ही सगळेजण विदाऊट पर्पज तुमची लाईफ जगत आहात. काहीतरी पाहिजे आपल्या लाईफ मध्ये. सगळेजण जर तुम्ही जर पाहिलं इमेज कडे, लक्षात ठेवा आपण गोलमाल रोजचा काही प्रवास आपण करतोय तो गोलमाल असल्यासारखा करतोय. आणि सगळ्यांना जे अचीव्ह करायचे ते काय अचीव्ह करायचे? गोल अचीव्ह करायचे. आणि गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला डेली स्ट्रगल करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या समोर एक पर्पज असला पाहिजे. पर्पज म्हणजे काय? उद्देश. बिगर उद्देशाचं तुम्ही जगू शकत नाहीये. पण जगल्यासारखं जर तुम्ही जीवन जगत असताल तर त्याला जीवन म्हणता येणार नाही. आणि तुम्हाला जर सांगायचं जर म्हणलं तर इंडियामध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये खूप एज्युकेटेड लोक आहेत. पण एज्युकेशन इम्पॉर्टंट कसं आहे? जर तुम्ही त्याला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करत नसताल तर ते एज्युकेशन इम्पॉर्टंट नाहीये. तर नेहमी लक्षात ठेवा, एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला सगळ्यांना, विदाऊट पर्पज तुमची लाईफ जगू नका. काहीतरी पर्पज ठेवा. विथ पर्पज जर ठेवला तर तुमच्या लाईफ मध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन आलेलं तुम्हाला पाहता येईल. आणि मला वाटतं प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक गुरूंना हेच हवं आहे की माझा हा विद्यार्थी किंवा ही माझी विद्यार्थिनी आहे आणि कुठंतरी ती सक्सेस आहे. सक्सेस दाखवणं म्हणजे काय? तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही योग्य ते एफर्ट दाखवणं. तुमच्याकडून बरेच जण बोलले की आपण आपल्या लाईफ मध्ये यश मिळवणं म्हणजे आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे की निश्चित आपला हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, काहीतरी करून दाखवते, असं आपण काहीतरी केलं पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळेजण तुमच्या लाईफ मध्ये येणारा 2026 मध्ये विदाऊट, मी तुम्हाला आता सांगितलं की नुसते कॅलेंडर प्रवेश करू नका. आणि कॅलेंडर पण काल निर्णय, महालक्ष्मी हे फक्त घरात लावून नका चाललं ना, तर तुम्हाला त्या कॅलेंडर पेक्षाही तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन आलं पाहिजे. असं तुम्ही तरी काहीतरी केलं पाहिजे. आणि तुमच्या जर लहान बहीण असेल, लहान भाऊ असेल, बरोबर, तर त्यांच्या समोर एक आदर्श, एक मोठा पिलर तयार केला पाहिजे. आणि त्यांनी अभिमानाने म्हणले पाहिजे की माझी बहीण आहे किंवा माझा भाऊ आहे, याच्यासारखं मला काहीतरी करून दाखवायचं, याच्यासारखं काहीतरी करून दाखवायचंय, असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे. तर असं तुमचा येणारा 2026 यासाठी विदाऊट पर्पज जगू नका. काहीतरी उद्देश ठेवा आणि उद्देशाने जगा, तरच तुमच्या लाईफ मध्ये चांगलं परिवर्तन येणार आहे. अन्यथा आज इंडियामध्ये एवढे एज्युकेटेड लोक आहेत जे सगळ्यात जास्त टॉप आहेत, 80, 90, 95, 100 मार्क मिळवत आहे, पण नंतर ते कम्फर्ट झोन मध्ये जात आहे. म्हणजे विदाऊट पर्पज फक्त ते म्हणतात येस आम्ही सगळे सर्कल कंप्लीट केलेलं आहे. ते गोलमाल होतात, नंतर त्यांना गोल दिसत नाहीये. त्यामुळं ते आज सगळ्यात जास्त रोडवेला आहेत. आणि पार्किंगला कोण आहेत माहितीये का? विथ पर्पज वाले आहेत. तर तुम्ही पण सगळेजण तुमच्या लाईफ मध्ये असं काहीतरी पर्पज ठेवा, उद्देश ठेवा, ज्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये येणारं जे 2026 चं कॅलेंडर ते तर बदलणारच आहे, पण तुमच्यामध्ये पण एक बदलाव आला पाहिजे. असं तुमचं एक डिसिजन असला पाहिजे, अशी तुमची एक डायरेक्शन असली पाहिजे. आणि ती डायरेक्शन म्हणून तुम्हाला मी देत आहे. विशेष करून आपलं शुभम कम्प्युटर आता गुरु कम्प्युटर मध्ये परिवर्तन होत आहे. आणि ते मार्गदर्शन, गुरु म्हणजे एक आपल्या जीवनामध्ये एक दिशा दाखवत असतो. मग आपले आई वडील असो, त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा फ्रेंड असो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करत असतात? एक मार्गदर्शन देत असतात. आपल्याला जर आपली एक दिशा ठरवायची असेल, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय हे सगळे दिशा आपल्याला माहिती आहेत, पण ही जर ठरवायची असेल तर मला वाटतं आपण प्रथम पूर्व दिशेकडे पाहताना आपल्याला एक डायरेक्शन देत असतो. आणि ते कोण आहे? सन म्हणजे सूर्य आहे. सूर्य हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि ते ज्ञानाचं आहे, आपल्या बॉडीवरती एक चांगला इफेक्ट देतो, एक प्रकाश देतो. आणि त्या प्रकाशानुसार जसं पूर्व दिशा ही आपल्याला डायरेक्शन देते, सूर्यदेवाचं दर्शन देते, किंवा दर्शन देऊन आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रकाश यावा, असा जर आपल्याला उद्देश असेल तर लक्षात ठेवा हा सगळ्यात मोठा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि तो ज्ञानाचा प्रकाश जर तुमच्या जीवनात तुम्ही पर्पज जर ठेवला तर 100% जर तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही सक्सेस होणारच, अशी गॅरंटी आपल्याला स्वतःला मिळते. जसं काहींना इथं स्टेजवर येताना खूप भीती वाटत होती,
डायरेक्शन नव्हतं आणि खाली बसताना एवढं तुमच्या डोक्यामध्ये एवढे विचार चालू होते, मी हे बोलणार आहे, मी ते करणार आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला चान्स मिळायला लागला तरी तुम्ही हा नाही तो असं करत करत तुम्ही इथपर्यंत, म्हणजे काय झालं, तुमच्या समोर विदाउट पर्पज, तुमच्याकडे पर्पज नाहीये आणि पर्पज आहे, तुम्हाला डायरेक्शन मिळते, तुम्ही पुढे जाणार. तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्या लाईफ मध्ये डायरेक्शन खूप महत्वाचे आहे. आम्ही प्रत्येकाला ते डायरेक्शन देण्याचं काम केलं आणि जे जे ह्या स्टेज लेवल परत रिटर्न गेले तर त्यांचा माइंड जो आहे, जो कंट्रोल आहे, तो रिलॅक्स फील झाला. तर अशी फिलिंग आपल्यामध्ये क्रिएट झाली पाहिजे आणि हीच फिलिंग घरचे पण तुमची वाट पाहून आहे. आई वडील आपली वाट पाहताय, माझा मुलगा माझी मुलगी एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय तर तो त्याच्या जीवनामध्ये खरंच एक चांगल्या दिशेने चाललाय का, चांगलं मार्गदर्शन त्याला मिळतंय का, आणि जर मिळत असेल तर तो यशस्वी का दिसत नाही, ग्रॅज्युएट झालाय, पोस्ट ग्रॅज्युएट झालाय, पीएचडी हासिल केली, डॉक्टर झालाय, इंजिनियर झालाय, तरी पण अजून तो तलाठ्याच्या एक्झाम का देतोय. जर डॉक्टरने पोलीस भरती करत असेल, इंजिनियर जर समजा तलाठ्याच्या जागासाठी ऍप्लिकेशन असेल तर मग काय तात्पर्य, किंवा जर समजा एखादा इंजिनियर आहे वडापावचं दुकान टाकत असेल तर काय तात्पर्य आहे. म्हणजे आई वडिलांनी जो काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट रॉंग आहे, कारण त्याचा पर्पज काहीच नव्हता. कारण तो पर्पज जर असेल, विथ पर्पज असेल तर लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन येतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा सगळेजण की आपल्या लाईफ मध्ये जेवढं स्पीड महत्वाचं आहे त्या स्पीड पेक्षाही 100% डायरेक्शन त्यापेक्षा महत्वाचे आहे. तर मला वाटतं कोणतेही काम इथून येणाऱ्या 2026 मध्ये स्पीडने करण्यापेक्षा एक डायरेक्शनने करा. एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला माहिती आहे जर आपण आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, हे सत्य आहे का नाही. तसंच लाईफ मध्ये पण आपल्याला आपण डॉक्टरची ऍडवाइस घेतो, तसंच आपल्या लाईफ मध्ये पण आपल्याला कोणतेही काम जर समजा आपल्याला अडचण येत असेल तर निश्चित आपण आपल्या शाळेमध्ये चांगले शिक्षक असतील, त्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये कोणीतरी चांगला एखादा गायडर असेल, आई वडील असेल, फ्रेंड असेल, सिस्टर असेल तर निश्चित आपण त्यांची गाईडलाईन घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्या प्रवासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर या सगळ्याचा उद्देश तुम्ही सगळेजण एक परफेक्ट घेताल. द बॅड चॉईस इन द लाईफ. पण तुम्ही जर इमेज कडे जर पाहिलं तर त्या इमेज कडे इम्पॉर्टन्स पॉइंट त्याच्यामध्ये फिल केलेले आहेत. जर तुमचं फ्रेंड सर्कल तुम्ही जर हे इमेज वरून जर पाहिलं तर तुम्ही लक्षात घ्या, ज्याला ज्याची गरज आहे त्यांनी त्याच्या गरजेनुसार चाललं पाहिजे. जर विदाउट डायरेक्शन घेत असाल तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही कसं सक्सेस होणार. आणि सक्सेस तर सगळ्यांनाच मिळायचे ना, आणि सक्सेस ती काय रोडवर थोडं बसलेला आहे, तर तुम्हाला तुमच्या राईट डायरेक्शन वरती बसलेला आहे आणि त्या राईट डायरेक्शनने तुम्हाला राईट वे मिळतो. तर नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या इमेज वरून तुम्हाला लक्षात येत असेल कुणाला कुणाची गरज आहे, संगत कशी असली पाहिजे. लाईफ मध्ये तुम्हाला एक डायरेक्टिव्ह, एक डिरेक्टिव्ह तुमची संगत असली पाहिजे. तुमचं फ्रेंड सर्कल कसं असलं पाहिजे, अनेक नसलं पाहिजे, एक आणि नेक असलं पाहिजे, तरच तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन येणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माझं फ्रेंड सर्कल किती आहे, पण ते संगतीनुसार तुमच्या लाईफ मध्ये जर परिवर्तन येत नसेल, तुमची फ्रेंड कोण आहे, तुमचा फ्रेंड कोण आहे, यापेक्षा तो डायरेक्शन देणारा आहे का, हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या विचारामधून तुमचा फ्रेंड तुम्हाला तुमच्या लाईफला डायरेक्शन देणारा असला पाहिजे. चुकीचे टूल चुकीच्या ठिकाणी जर वापरले तर कधीच आपल्याला आउटपुट येऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चांगलं फ्रेंड सर्कल आणि चांगलं संगत आज खूप महत्वाचे असतं. त्यामुळे डायरेक्शन खूप महत्वाचे. 2026 मध्ये पण तुम्ही जाताना तुमचं कॅलेंडर बदलण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या जीवनाचं कॅलेंडर बदला. निश्चित तुमची संगत एक चांगली जर असेल तर लाईफ मध्ये निश्चित तुम्हाला चांगल्या कामाला येणार आहे. इमेज वरून तुम्हाला लक्षात येत असेल की हे दोघंही काहीच करू शकत नाही. कस काय स्पीड आहे तुम्हाला, तुम्ही म्हणता हा त्याच्याशी कम्युनिकेशन करतो, तो त्याच्याशी कम्युनिकेशन करतो, पण आउटपुट काहीच येत नाही. डायरेक्शन कुठे भेटते. म्हणजे डिस्कशन्स नॉट युअर गोल. कारण डिस्कशन्स काही वेळेस आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स पण करतं आणि डिस्ट्रॅक्शन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऍक्शन्स आहेत आणि ऍक्शन घेताना तुम्हाला इक्वल टूलची गरज लागते. जसं आजारी पडल्यानंतर तुम्हाला मी आत्ताच बोललो की डॉक्टरची आपल्याला गरज लागते, आपल्याला वकिलाकडे जाण्याची गरज नाही पडत. कारण वकिलाकडे जाताना त्याचा उद्देशच वेगळा आहे. बरोबर. गाडी जर पंक्चर झाली तर आपण इथं सायंटिस्टला जाऊन विचारत नाही गाडी पंक्चर कशी काढायची. बरोबर. आपल्याला मेकॅनिकलकडे जावं लागतं. तेव्हा त्यामुळे सगळेजण लक्षात ठेवतात आपले संगत प्रॉब्लेम आहे, तुम्ही तोच प्रॉब्लेम त्याच व्यक्तीकडून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लाईफ मध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे, निश्चित तुम्ही खूप एज्युकेटेड झालेला आहात पण तुम्हाला दिशा मिळत नाहीये, तर तुम्ही करिअर काउन्सिलिंग कडे जायला पाहिजे, करिअर ऍडवाइस घ्यायला पाहिजे. डायरेक्शन तुम्हाला असं वाटतं, कन्फ्युजन वाटतंय, जसं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप भरलेला आहे पण तो प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीये,
प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे, पॅशन्स आहे, स्किल आहे, पण ते टॅलेंट आणि पॅशन स्किल कधी प्रेझेंट करताय? ज्यावेळेस तुम्ही इथे येताल त्याला ते टॅलेंट आणि पॅशन स्किलला प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन असं म्हणतात. तसं आपल्या लाईफ मध्ये काही इम्पॉर्टंट नाही, तर तुमच्या लाईफ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? डायरेक्शन. आणि ती डायरेक्शन म्हणजे प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन, ही खूप महत्वाची डायरेक्शन आहे. कारण सोनं खाणीत असताना चांगलं नाही दिसत. ज्यावेळेस एखादी स्त्री असेल त्या स्त्रीच्या हातामध्ये रिंग म्हणून ज्यावेळेस चांगलं दिसतं ते खाणीमध्ये असताना नाही दिसत. तर मला तुम्हाला सांगायचा उद्देश आहे, आपण सगळेजण आपल्या आईवडिलांचं सोनं आहे आणि आपण चांदी साखर जण हे चांगलं वाटत नाही, आणि सगळेजण सोनेरी आज जर चांगले दिवस जर पाहिजे असतील तर निश्चित आपल्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन आणलं पाहिजे. आणि तुमची संगत गुण तुम्हाला येताना 2026 मध्ये बदलणं खूप गरजेचं आहे. असं वाटतं का तुम्हाला? वाटतं का तुम्हाला तुमचं संगत गुण बदललं पाहिजे आणि लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन? असं वाटतं का तुम्हाला एव्हरीवन? येस ऑर नो? येस. तर ही डायरेक्शन आहे, या डायरेक्शन मधून आपण पुढे जावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि निश्चित तुमचे संगत गुण चांगले ठेवा. तुम्हाला त्याचं उदाहरण जरी सांगायचं म्हणलं, महाभारतामध्ये महाभारत घडण्याचं कारण काय? रामायण घडण्याचं कारण काय? फक्त आणि फक्त संगत गुण, चुकीचे विचार. कारण आजही तुम्ही पहा, कोणत्याही स्त्रीचं नाव मंथरा नसतं पहा. आजही तुम्ही पहा, कोणत्याही मामाचं नाव शकुनी नाहीये पहा. कारण हे फक्त चुकीच्या विचारामुळे जर आपल्या लाईफ मध्ये जर आपल्याला डायरेक्शन चांगली मिळत नसेल तर आपण लक्षात ठेवा, नेहमी कधी पुढे जाणार नाहीत. आणि आपण पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे एक चांगली राईट डायरेक्शन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. गुरु कम्प्युटर नवनागापूर का? कारण आता आपल्या कम्प्युटरचं नाव चेंज होतंय. जर एक द 3 टाइप्स ऑफ द पीपल इन युअर लाईफ, जर झाडावरून मी नेहमी सांगत होतो इस पेड़ को पाणी देना कभी बंद ना करे. कारण आपण मी झाडावरून काहीतरी शोधलं. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये 3 सगळ्यात महत्वाचे पर्सन असतात. तर झाडामधून मी 3 पॉइंट्स डिफरंट काहीतरी पाहिले. लेट पीपल म्हणजे तुम्ही जर पाहिलं झाडाचे जे पानं आहेत असे काही पण आपल्या लाईफ मध्ये फ्रेंड्स असतात, रिलेटिव्ह असतात एक्सेट्रा. त्यानंतर ब्रांचेस पीपल जर पाहिले, झाडाच्या ज्या फांद्या असतात असे आपल्या लाईफ मध्ये काही फ्रेंड्स वगैरे असतात. पण लक्षात ठेवा, याचा काहीच उपयोग होत नाही. रूट ऑफ द पीपल, आपल्या लाईफ मध्ये डायरेक्शन देणारे रूट ऑफ पीपल असले पाहिजे. तुम्ही जे करिअर करणार आहात, जे तिथं तुम्ही पोहोचणार आहात, जे सक्सेस होणार आहात, असे रूट ऑफ डायरेक्शन्स आपल्या लाईफ मध्ये असले पाहिजे. सगळ्यांना फ्रूट चांगलं हवं आहे. सगळ्यांना काय चांगलं हवं आहे? फ्रूट चांगलं हवं आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, जब तक आप रूट ठीक नहीं करोगे तो आपको अच्छे फ्रूट नहीं मिलेंगे. तो पहले आपके लाइफ में आपको रूट ठीक करना पड़ेगा. और रूट ठीक करने के लिए आपको डायरेक्शंस रूट वाले चाहिए. अच्छे से अच्छे सब होते हैं लेकिन सच्चे सब नहीं होते. और सच्चे वही होते जो रूट के साथ डायरेक्शंस देते. तो वही इंपॉर्टंट है हमारे लाइफ में. तुम्ही सगळ्यांनी ह्या झाडावरून एक विचार करायचा आहे की आपल्या लाईफ मध्ये रूट ऑफ डायरेक्शन्स असले पाहिजे. आणि रूट ऑफ डायरेक्शन्स आपल्या लाईफ मध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन देतात. आणि त्या परिवर्तन मधून आपण निश्चित एक चांगल्या प्रकारची गाईडलाईन घेतली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का? लाईफ मध्ये आपले पानासारखे मित्र असले पाहिजेत का? ते गळून पडले पाहिजेत कधी पण? बरोबर आहे ना? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या लाईफ मध्ये रूट ऑफ डायरेक्शन, रूट ऑफ फ्रेंड, रूट ऑफ पॅरेंट्स, रूट ऑफ टीचर्स, की ज्यामुळे तुमच्या लाईफचा रूट ऑफ सक्सेस तुम्हाला अचीव करता येणार आहे. आणि अचीव करण्यासाठी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये रूट ऑफ डायरेक्शन्स द्या. कारण कोणत्याही झाडाला पाला आपण जो येतो किंवा फळाला पाणी घालत नाही, मुळाला जर पाणी घातलं तर निश्चित आपल्याला चांगलं येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या बॉडीचं जे सगळ्यात मेन मूळ आहे तो ब्रेन आहे. पहा, ब्रेनला तुम्हाला चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग देणं खूप इम्पॉर्टंट आहे. चांगले विचार देणं गरजेचं आहे. आणि चांगले विचार म्हणजे काय? स्पीड पेक्षा डायरेक्शन्स थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, राईट थिंकिंग आपल्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन घेऊन येते. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, रूट ऑफ फ्रेंड ठेवा तुमच्या बरोबर, रूट ऑफ गाईडलाईन ठेवा, रूट ऑफ पॅरेंट्स ठेवा. निश्चित तुमच्या लाईफ मध्ये चांगल्या पद्धतीचं एक डायरेक्शन मिळून तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन येईल. सगळेच जण लेसनिंग करून उपयोग नाही. पा शिकून चालणार नाही. शिक्षक म्हणजे काय? शिक्षा का मतलब सजा होता है. शिक्षा का मतलब सजा होता है. अरे यहाँ पृथ्वी पे हम सजा काटने के लिए नहीं आए हैं, ना सजा देने के लिए आए हैं. तो हमें कोई एंजॉय करना है. एंजॉय करना मतलब कि तुम्हाला जे ऐकताय
या ऐकण्यावरती तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे, एक्झिक्यूट केलं पाहिजे. आणि ते एक्झिक्यूट करायला तुम्ही असे नेते असल्यासारखं जर बसलात, नेते ऐकल्यासारखं नुसतं ऐकत असाल आणि त्याची ऍक्शन जर घेणार नसाल, तर मग नेते पण आपल्याला आश्वासन देतात ना, लाडकी बहीण, त्यानंतर आज तुमचं, म्हणजे असे अनेक काही आपल्याला उदाहरण सांगायला भेटतात. परंतु लक्षात ठेवा, त्याच्यात जर एक्झिक्यूट होत नसेल तर मग आपल्या लाईफ मध्ये परिवर्तन कधी येणार आहे. आणि ते परिवर्तन आणण्यासाठी तुमचं अंडरस्टँडिंग तुम्ही वाढलं पाहिजे. आणि अंडरस्टँडिंग, तुम्ही सगळेजण आता एज्युकेटेड आहात, तर एज्युकेटेड म्हणल्यानंतर फक्त लर्निंग मोड मध्ये जाऊ नका, शिकू नका, तर समजून घ्या काय चाललेलं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फ्रीडमली तुम्हाला लर्निंग करावं लागेल. बर्डनली लर्निंग करून चालणार नाही. प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तर तुम्ही बेटर सोल्युशन ऍडवाइस घेतली पाहिजे. जो विषय असेल त्या विषयाची तुम्ही ऍडवाइस घेतली पाहिजे. जो पॉइंट आहे त्या पॉइंटच्या रिलेटेड तुम्ही ऍडवाइस घेतली पाहिजे. आणि ती ऍडवाइस घेऊनच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन आणू शकता. फक्त आणि फक्त कॉलेजला जाऊ नका. या टायमिंगला गेलात आणि त्या टाइमला रिटर्न आलात, तर तुमचा एक उद्देश असला पाहिजे की आज जर मी माझा टाइम स्पेंड केलेला आहे, तर त्या टायमिंग मध्ये मला अचिव्हमेंट काय मिळाली, त्या लर्निंग मधून मला काय मिळालं, त्या लर्निंग म्हणून माझ्या लाईफ मध्ये खरंच एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन येऊ शकतं का, आणि त्यानंतर तुमच्या सक्सेसच्या राईट वेला तुम्ही चाललेला आहात का, हा शोध तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये घेतला पाहिजे. तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहे. हा पण सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यानंतर फक्त लर्निंग मोड क्रिएट करू नका, तर अंडरस्टँडिंग मोड क्रिएट करा, ज्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन 2026 मध्ये तुम्हाला बदलल्याला तुम्ही दिसताल. कॅल्क्युलेटर तर प्रत्येक वर्ष बदलणार. इस हर साल बदल जाता है, लेकिन एक दिन तो आना चाहिए, एक साल तो ऐसा आना चाहिए कि हमारे लाइफ में खुद को लगना चाहिए और खुदा को भी पता चलना चाहिए कि ये सच में ये बंदा है. अभी तक सिर्फ खाली बैठा था, लेकिन उसने सोचा कि अभी मुझे बदलना है, तो तू टेंशन मत ले, मैं तेरे साथ हूं. ही खुदा बात करते आपसे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरंच चांगलं परिवर्तन आणायचं असेल तर स्वतःशी प्रामाणिकपणे राहणं गरजेचं आहे. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, तरच तुमच्या लाईफला स्पीडला महत्व दिलं जातं, अन्यथा स्पीडला महत्व दिलं जात नाही. ह्या सगळ्या स्टेपकडे आपल्याला जाताना ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात. डायरेक्शन, जर तुम्ही विमानात जर प्रवास करत असताल, जर त्यांना डायरेक्शनच माहिती नाही तर तुम्ही उतरणार कुठं? तुम्ही शिर्डीवरून निघालात आणि तुम्हाला पोहोचायचंय कुठं? नागपूरला पोहोचायचंय, पण जर त्यांच्याकडे डायरेक्शन मॅपच नसेल तर पोहोचणार कुठं? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, किती स्पीडने गेलात काहीच महत्व नाही. त्या स्पीड पेक्षाही तुम्हाला तुमच्या लाईफचा गिअर बदलता आला पाहिजे. तुम्हाला कुठं पोहोचायचंय त्यावेळेस तुम्हाला गिअर चेंज करता आला पाहिजे. इमर्जन्सी आहे तर तुम्ही जर समजा फर्स्ट गिअरवर चालत असाल तर इमर्जन्सी कधीच कंप्लीट होणार नाही. तुम्हाला स्पीडने जावं लागणार आहे. डायरेक्शन माहिती झाली ना, इमर्जन्सी आहे, कुणीतरी दवाखान्यात आहे आणि तुम्हाला अर्जंट कॉल केलेला आहे, तर तुमचं स्पीड तुम्हाला वाढवावं लागणार आहे. डायरेक्शन ऑटोमॅटिक तुम्हाला रोड मिळणार आहे. पण जर तुम्ही स्लो चालत असताल तर मग काही तात्पर्य नाही. आणि चढायला आहेत आणि ते तुम्ही फर्स्ट गिअर टाकायचे जर फिफ्थ गिअर टाकत असाल तर तुम्ही रिटर्न येणार आहात. तर ते मी नेहमी लक्षात ठेवा. लाईफ मध्ये तुम्हाला जर योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर नेहमी काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात त्याला? कंपास. बरोबर ना? कंपास आणि स्किल लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरतात. कारण यामुळे आपल्याला आपल्या लाईफ मध्ये ॲक्युरेसी मिळते. स्केल एकदम तंतोतंत तुम्हाला त्याच्यामध्ये काउंटिंग करण्याचं काम करते. कंपास पण तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये एक कॅल्क्युलेटर आणि डायरेक्शन देण्याचं काम करते. ॲक्युरेसी प्रोव्हाइड करते आणि तीच ॲक्युरेसी आपल्या लाईफ मध्ये पण असली पाहिजे. जसं तुम्हाला सगळ्यांना वाटतं ड्रेस खूप चांगला घातला पाहिजे, तसं असंही कधीतरी वाटलं पाहिजे की आपल्या ब्रेनला पण एक चांगली डायरेक्शन दिली पाहिजे. बरोबर. आणि डायरेक्शन देताना आपण एक चांगला विचार आपल्या जीवनामध्ये अंमलात आणतो आणि ते रूट ऑफ सक्सेस म्हणजे एक रूट ऑफ डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते. तर स्पीड पेक्षा तुमच्या लाईफ मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे देन मोर, तुमच्या लाईफ मध्ये डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तर 2026 मध्ये निश्चित तुम्ही एक चांगलं कोणतेही काम करताना डायरेक्ट करण्यापेक्षा इनडायरेक्ट डायरेक्शननी करा. निश्चित तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन आलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. ते परिवर्तन पाहताना यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त आणि फक्त कुणाशी करायची? आणि कष्ट म्हणजे तुमचे डायरेक्शन. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, अचानक चक्रीवादळ आलं. बरोबर ना? रात्रंदिवस कष्ट करतोय, अचानक चक्रीवादळ आलं, पीक काय झालं? नष्ट झालं. म्हणजे लक्षात ठेवा,
डायरेक्शन तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि जोपर्यंत तुमच्या गोलमाल मधून तुम्ही गोलकडे फोकस करणार नाहीये तोपर्यंत तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाहीये. अशा अनेक जण आहेत ते त्यांच्या लाईफ मध्ये खूप काही स्ट्रगल करतात. स्ट्रगल म्हणजे नाही तर आता तुमची खरीच वेळ ही लेवल, ही जी लेवल आहे, ही एज आहे, ही एज तुमचं स्ट्रगल करणार आहे. आणि या वयात जर तुम्ही स्ट्रगल नाही केलं तर तुम्हाला पुढच्या लाईफ मध्ये स्ट्रगल करावं लागेल. आता एन्जॉय जर केला तर पुढच्या लाईफ एन्जॉय नाही तर स्ट्रगल करावं लागेल. आता स्ट्रगल करा, पुढची लाईफ तुमची एन्जॉयमेंट असेल. बरोबर, या स्टेपकडे आपण सगळ्यांनी फोकस केलं पाहिजे. आणि निश्चित हा फोकस केला तर याच्यातून आपल्याला एक डायरेक्शन्स मिळते. तर लक्षात ठेवा, ह्या स्पीड पेक्षा आजचं तुम्हाला सांगण्याचं एक तात्पर्य खूप इम्पॉर्टंट आहे की लाईफ मध्ये नेहमी जे काही काम करायचे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही 10वीला आहात, 12वीला आहात, ग्रॅज्युएशनला आहात, बरोबर, एम्प्लॉय आहात, तर जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही मी ज्या ठिकाणी आहे जिथं बसलेले, जोपर्यंत माझी पोस्ट चेंज होत नाही, जोपर्यंत माझं सॅलरी इन्क्रीमेंट होत नाही, जोपर्यंत मला तो विषय समजत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही तुमचे एफर्ट्स दिले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमचे 100% एफर्ट्स देणार नाहीत तोपर्यंत त्याचा आपल्याला आउटपुट येणार नाही. तर प्रत्येकाने तुमचे एफर्ट्स परफेक्ट दिले पाहिजेत, तर परफेक्ट रिझल्ट त्यानंतरच येणार जर तुम्ही तुमचे परफेक्ट एफर्ट्स दिले तर. हे सगळं प्रत्येकाने केलं पाहिजे. हे जर केलं तर तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन आहे आणि ते परिवर्तन तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे. टुडे खूप काही जण प्रयत्न करतात, ट्राय 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 बोलतात, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये बोलतात ट्राय ट्राय. शेवट तुम्ही एक दिवसात टुडे मध्ये जर फक्त नुसता ट्राय केला तर तुम्हाला रडावंच लागणार आहे. तर कोणतंही काम लक्षात ठेवा, एक जर सीड आपण एखाद्या जमिनीमध्ये जर टाकली तर लक्षात ठेवा त्याला उगायला पण थोडा टाइम लागतो ना. आणि जरी उगली तर ती लगेच फळं येत नाहीये, बरोबर ना. तर लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा एक स्ट्रगल इन द मंथ आणि इन इयर्स. ते एक वर्ष संकल्प घ्या, रेझोल्युशन्स घ्या सगळेजण. 2026 मध्ये जे काही कॅलेंडर बदलणार आहे त्या कॅलेंडर नुसार मी नाही बदलणार पण माझ्या लाईफ मध्ये मी बदलून दाखवणार असा डिसिजन्स म्हणजे एक वर्ष स्विच ऑफ होऊन जा. असं स्ट्रगल करा की तुमच्या लाईफ मध्ये एक परिवर्तन आलेलं समोरच्याला दिसलं पाहिजे. आणि विशेष करून इम्प्रूव्हमेंट पेक्षाही सगळ्यात महत्वाचं तुमच्या लाईफ मध्ये एक युनिक काय ते युनिव्हर्स घडलं पाहिजे, असं तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. एक वर्ष स्वतःसाठी स्विच ऑफ करा. जे तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला इग्नोर करताय तुम्ही पण त्यांना इग्नोर करा आणि तुम्ही एवढं स्ट्रगल करा शांततेने की तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट अचीव्ह करू शकता. जसं काहींनी 6 महिन्याचा कोर्स लावलाय, 1 वर्षाचा लावलाय, 2 वर्षाचा कोर्स लावलाय, तर तुम्ही असं काहीतरी दाखवा की डेफिनेटली ह्या 1 वर्षामध्ये सेकंड याच्यामध्ये माझ्या हातात जॉब असला पाहिजे. तुमचीच फ्रेंड माहिती ना तुम्हाला, सकाळी काय तिचं नाव, भक्ती गवळी, यांच्या बरोबरच क्लास करते पा. 6 महिन्याचा कोर्स लावलेला आहे आणि त्यांची नीड होती, इमर्जन्सी होते. त्यांना इमर्जन्सी मध्ये अजून त्यांची एक्झाम पण झाली नाही, आता 16 तारखेला एक्झाम आहे. त्यांच्या हातामध्ये आता 10,000चा जॉब आपण दिलेला आहे. 12 वर्ष शिक्षण घेतलं त्यांनी. 12 वर्षाच्या शिक्षणामध्ये कुणी जॉब देऊ शकले नाही की कॉलेज किंवा स्कूल देऊ शकलं नाही, पण शुभम कम्प्युटरने ते कार्य करून दाखवलं. त्यांना फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या हातामध्ये लर्निंग प्लस अर्निंग दोन्ही मोड क्रिएट करून दिले. ही आहे शुभम कम्प्युटरचं ट्रेनिंग देण्याचं पर्पज. डायरेक्शन्स म्हणजे शिक्षण म्हणजे काय, फक्त सर्टिफिकेट मिळवणं नाही, फक्त मार्क मिळवणं नाही, फक्त टॉप येणं नाही, तर तुम्ही त्या सर्टिफिकेटचा यूज तुम्हाला डेफिनेटली तुमच्या लाईफ मध्ये झाला पाहिजे. आणि सगळ्यांचा पर्पज काय आहे, मनी इज हनी. असं आहे काही जगामध्ये असं कोणी, प्रत्येकाचा उद्देश काय, मनी इज हनी, पण सॅटिस्फॅक्शन त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट असलं पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं ना, अभिमान वाटतो ना, 6 महिन्यामध्ये तुम्ही 10वी 12वीला असताना, 10वीला का 12वीला, 12वीला असताना तिला जॉब मिळाला आहे. तिला जर असं विचारलं तुझ्या कॉलेजला, न्यू आर्ट्स कॉलेजला किंवा सारडा कॉलेजला, त्यांना विचारलं जॉब लावून देते, म्हणतात आम्ही फक्त तुम्हाला डिग्री देणार आहोत. पण शुभम कम्प्युटर मात्र डिग्री बरोबर तुम्हाला जॉबही देते. हे स्किल आपण मुलामध्ये डेव्हलप करतो, ही डायरेक्शन डेव्हलप करतो, त्यामुळे मुलं आपण त्यामध्ये फोकस करत असतो. तर सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल, 1 वर्ष स्विच ऑफ होऊन जा. 2026 मध्ये स्विच ऑफ होऊन जा म्हणजे काय, तपश्चर्याला बसा, त्याचा अर्थ असा होतो ना, तुम्ही तुमच्या विषयामध्ये स्ट्रगल करा. कुणाला दाखवण्यापेक्षा असं काहीतरी करून दाखवा की समोरचं म्हणलं पाहिजे तो तर आमच्या बरोबर खेळत होता, हे कसं काय झालं, तर ते शक्य दाखवायचे. आणि तुम्ही हे डोक्यातून बाहेर काढा बरं का, रात्री स्ट्रगल करणारे लोक कधीच सक्सेस होत नाहीये. रात्री हा स्लीपिंग मोड आहे, शांत मोड आहे. पण तुम्ही तुमचं एक एम ठरवलं पाहिजे
की दिवसभर मी जे काय अभ्यास करेल त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग सगळ्यात जास्त वाढले. कारण समजदार व्यक्ती जगामध्ये सगळ्यात जास्त सक्सेस आहे. सुशिक्षित बेकार आहे आणि समजदार सक्सेस आहे. तर मला वाटतं याच्यातून तुम्ही एक चांगली डायरेक्शन घेता आणि लाईफ मध्ये फक्त एक दिवस इथं अनसक्सेस लगेच होणार नाहीये. तर तुम्ही स्ट्रगल केला, तुम्ही त्याला एफर्ट्स थोडे दिले तर डेफिनेटली तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा व्ह्यू असेल. त्या व्ह्यू मध्ये आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. लाईफ हॅज ओनली द 2 ऑप्शन्स. मी तुम्हाला जे काय डायरेक्शन दिलेली हा फक्त पहिली लेवल आहे. अजून एक लेवल बाकी आहे, ज्या लेवलमुळे तुमचा येणारं 2026 कॅलेंडर नाही तुमची लाईफ बदलणार आहे. तुम्ही ठरवा. मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलं किंवा जे तुम्हाला प्रेझेंटिंग केलेलं आहे की तुम्हाला ते अनइन्स्टॉल करायचंय की अपडेट व्हायचंय. येस ऑर नो एव्हरीवन, अपडेट की अनइन्स्टॉल? तुमच्या आवाजावरून तुम्ही अनइन्स्टॉल होऊ इच्छित आहे? नाही वाटत तसं? तर 2026 कॅलेंडर तुमच्यासाठी अपडेटेड कॅलेंडर घेऊन आलं पाहिजे. आणि कॅलेंडर म्हणजे काल निर्णय नाही बरं का, लक्षात ठेवा. काल निर्णय घ्या तुम्ही, नका घेऊ आणि घ्या असे नाही म्हणणार, पण काल निर्णयाला हे सांगून टाका ज्या ज्या दिवशी मी तुझ्याकडे पाहिल तर त्या दिवशी माझ्यामध्ये अनइन्स्टॉल नाही तर अपडेट क्रिएट झालं पाहिजे. आणि ती डायरेक्शन तुम्हाला आज शुभम कम्प्युटर आणि त्यानंतर गुरु कम्प्युटर मध्ये आपण परिवर्तन करतोय. ही डायरेक्शन आपण तुम्हाला देत आहे. जसं तुम्ही अनवॉन्टेड ऍप अनइन्स्टॉल करता का इन्स्टॉल करता? आणि जर अपडेटेड असेल तर त्याच्यामधले फीचर तुम्हाला मिळतात. तर शुभम कम्प्युटरचा पण तोच उद्देश आहे. तर 2026 मध्ये तुम्ही फीचर घेऊन जा, फ्युचर घेऊन जाऊ नका. फ्युचर हे भविष्य कधीच घडवत नाही, बरोबर? फीचर म्हणजे गुण. मोबाईल घेताना तुम्ही सगळेजण काय शोधता? फीचर शोधता ना. कॅमेरा कसा असला पाहिजे, रॅम किती असली पाहिजे, ब्रँड कोणता असला पाहिजे, हे जसं तुम्ही शोधता तसं तो ब्रँड तुम्ही पण आलेला आहात. भगवंतानी तुम्हाला ब्रँड म्हणूनच खाली पाठवलेला आहे पृथ्वी तलावरती. तर तुमचा ब्रँड ही तुम्ही दाखवला पाहिजे, तुमच्यामधले फीचर तुम्ही दाखवले पाहिजे आणि ते अपडेट होऊन तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एक परिवर्तन आणलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला सांगतो, एक ऍपलच्या मोबाईलची किंमत 1,00,000 आहे, पण तोच ऍपल जर आज विकायला काढला तर 50,000ला पण जाणार नाही. काय झालं? म्हणजे लक्षात ठेवा, त्याची व्हॅल्यू कमी झाली, बरोबर? तर लक्षात ठेवा, भगवंताने आपल्याला एवढा मोठा ब्रेन दिलेला आहे, तो अनलिमिटेड स्पेस दिलेला आहे, तर त्याची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. जेवढी इन्व्हेस्टमेंट राईट करताल तेवढं तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन तुम्हाला आलेलं दिसेल. तर मला वाटतं तुमचं 2026 येणारं जे आहे 2 ऑप्शन तुमच्याकडे दिलेले. तुमच्या लाईफ मध्ये जेवढे वाईट झाले अनइन्स्टॉल करून टाका. आणि जे येणार आहे तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन करण्यासाठी जे काही तुम्हाला स्किल दिलेलं आहे, जे डायरेक्शन दिलेले आहे, जे स्पीड दिले, त्या स्पीडने तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला अपडेट व्हायचं आहे. आणि जेवढं अपडेट होताल डेफिनेटली तुम्हाला त्याच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन तुम्हाला आलं दिसेल. आपल्याकडे अनेक असे टॉप लेवलचे कोर्सेस आहेत. फक्त 3 मंथ आणि 6 मंथ नाही, 1 इयर 2 इयर लेवलचे कोर्सेस आहेत, ज्यामुळे आपण तुम्हाला डिग्री देतो आणि जॉबही देतो. आणि तुमच्या लाईफ मध्ये एज्युकेशन मध्ये सक्सेस होणारे अनलिमिटेड आहे. एज्युकेशन मध्ये सक्सेस होणारे अनलिमिटेड आहे, त्यामुळे ते बेरोजगार आहे. लाईफ मध्ये सक्सेस होणारे फक्त बोटावर मोजणारे आहे. कुठं सक्सेस व्हायचंय तुम्हाला सगळ्यांना? आवाजावरून वाटत नाही तुमच्या? लाईफ मध्ये सक्सेस व्हायचंय का एज्युकेशन मध्ये व्हायचंय? येस, एज्युकेशनची डायरेक्शन घेऊन तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला सक्सेस होऊन दाखवणं म्हणजे अपडेट होणं. व्हॉट्सअप अपडेट झालेलं सगळ्यांना आवडतं, पण ब्रेनला अपडेट करण्यासाठी पण डायरेक्शनची गरज लागते. पहा, पोटाला जसं अन्नाची गरज आहे तशी ब्रेनला अन्नाची गरज नाही, तर त्याला राईट डायरेक्शनची गरज आहे, रूट ऑफ डायरेक्शनची गरज आहे. तर हे रूट ऑफ डायरेक्शन तुम्हाला आज शुभम कम्प्युटर देत आहे. आणि निश्चित तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचे रूट ऑफ डायरेक्शन घेऊन, तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला रूट ऑफ डायरेक्शन देतोय? येस ऑर नो? येस. तर निश्चित त्याचा बेनिफिट होईल असं वाटतं का तुम्हाला? येस. तर हे सगळ्यात महत्त्वाचे स्टेप तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये यूज करायच्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पहा, लाईफ इज 3x. Yesterday is the experience. Yesterday means experience. Today is the experiment. आज आपण जो एक्सपेरिमेंट केलाय, तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन काहीतरी बोलण्याचं काम केलं, तुमच्या मनाला स्पीड आणि डायरेक्शन दाखवलं, तुम्हाला जे हवं ते बोललात. हा तुमचा टुडे काय होता? एक्सपेरिमेंट होता. आणि तो एक्सपेरिमेंट तुमच्या लाईफ मध्ये जर खरंच चांगलं तुम्हाला हवं मिळायचं असेल तर टुमॉरो इज
एक्सटेन्शन्स मध्ये क्रिएट करा, तुम्हाला त्याच्यामध्ये एस्ट्रोनॉमी मध्ये क्रिएट करा, ज्यामुळे तुमच्यामध्ये एक्सपिरियन्स आला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, नॉलेज फक्त तुम्हाला तीर मारण्याचे दाखवू शकतो आणि मारू शकता, पण एक्सपिरियन्स तो तीर त्याच्या बाहेर काढण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे नेहमी एक्सपिरियन्स क्रिएट करा, कारण येस्टरडे आपल्याला एक्सपिरियन्स क्रिएट करायला सांगतो आणि टुडे आज एक्सपेरिमेंट करतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लाईफमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट क्रिएट करा आणि त्यानंतर एक्सपिरियन्स आला की निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन तुम्हाला आलेलं दिसेल. तर नेहमी ह्या लाईफमधून एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेतात. एक सुंदर असं तुम्हाला एक उदाहरण देतो, ज्यामुळे डायरेक्शन आणि स्पीड मध्ये काय फरक आहे तुम्हाला समजेल. दुर्योधन माहिती का सगळ्यांना, महाभारतामध्ये कौरवामध्ये 100 कौरवांमधला सगळ्यात मोठा भाऊ दुर्योधन. दुर्योधनाकडे असं काय नव्हतं, सगळी मोठी ताकद होती, काही लाखो करोडो सेना होती त्याच्याकडे, पैसा पण तेवढाच भक्कळ पैसा होता, ताकद एवढी, पैसा एवढा, सगळं काही होतं आणि त्यानंतर सेना पण सगळं काही एवढं होतं, पण मार्गदर्शन मात्र शकुनी मामाचं होतं. कुणाचं होतं? एवढी ताकद असून, एवढा पैसा असून, एवढं सेना असून, एवढी मिलिटरी आर्मी असूनही दुर्योधन मधला 100 पैकी एकही राहिला नाही. तसंच लाईफ मध्ये बॉडीला जसं एक आपल्याला डायरेक्शन देण्याची गरज असते, त्याचप्रमाणे ब्रेनला पण डायरेक्शन देण्याची खूप इम्पॉर्टंट असते. जर आपल्याला चुकीचं डायरेक्शन जर मिळालं तर आपणही किती ताकद असू द्या, किती पैसा असू द्या, किती ज्ञान असू द्या, किती स्टडी करा, पण योग्य वेळी जर डायरेक्शन नसेल तर आपल्या लाईफमध्ये आपण कधीच सक्सेस होऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये डायरेक्शन. परंतु लक्षात ठेवा, दुसरे जे काही समजा एक सोल्जर होते, ते सोल्जर म्हणजे कोण होता? अर्जुन. महाभारतामधला दुसरा पार्ट, 100 नाही लाखो करोडो सेना, ताकद तेवढी, पैसा तेवढा, मार्गदर्शन मात्र शकुनीचं. बरोबर, स्वतः नष्ट होऊन दुसऱ्याला पण नष्ट कर, काहीच राहणार नाही. त्यानंतर तुम्ही जर अर्जुनाकडे जर पाहिलं तर ताकद पण नाही, पैसा पण नाही आणि सेना पण नाही, पण काय होतं सांगा बरं? विजय मात्र त्यांचा झाला. डायरेक्शन म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते पा. नेहमी लक्षात ठेवा, कधी तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्हाला अनफेलियर्स वाटलं तर लक्षात ठेवा, भगवद्गीता ही सगळ्याचं मूळ आहे. आणि आपल्या लाईफ मध्ये पण आपले आई वडील आपल्याला, आपले जे काही गुरु असतील, जे डायरेक्शन देतात, ते तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आणि ते डायरेक्शन घेताना लक्षात ठेवा, तुम्हाला ना पैसा पाहिला जातो, ना तुमची प्रॉपर्टी पाहिली जाते, ना तुमची ताकद पाहिली जाते. जर खुदा ने अगर समझ लिया कि आपकी नियत साफ नहीं, तर किती तुमच्याकडे पैसा असू द्या, सेना असू द्या, काही असू द्या, तुम्ही कधीच विजयी होणार नाही. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कधीच सक्सेस होणार नाही. आणि सक्सेस होण्यासाठी खुदा को डायरेक्शन देना पड़ता है, खुद को प्रॉमिस करना पड़ता है कि मैं जो भी करूंगा नियत के हिसाब से करूंगा. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा, सत्य, सत्याचा मार्ग, नम्रता, सहनशीलता, ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. किती जरी तुमच्यावरती संकट आलं, पण सत्याचा मार्ग सोडू नका, कारण शेवट आणि स्टार्ट हा सत्यच आहे. मधला प्रवास म्हणजे माया आहे आणि त्या मायामध्ये आपण गुरफटलेला असतो. त्याच्यातून बाहेर निघा आणि जीवन कसं जगलं पाहिजे, आणि जीवनामध्ये सक्सेस होण्याच्या अगोदर जीवनामध्ये सक्सेस होऊन दाखवा. कारण लक्षात ठेवा, जीवन जगताना आज तसा आपण विचार केला तर आपले अनेक सत्य होतात. काहीच न करता आपल्याला रोज जेवायला भेटणार आहे, पण जीवन जगल्यासारखं वाटणार नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, याचा अहंकार होता, याला त्या अहंकारामध्ये तो नष्ट झाला. पैशाने साथ दिली का? नाही दिली. त्यानंतर त्याची जी काही सोल्जर होती त्यांनी साथ मिळाली का? नाही मिळाली. ताकद तर खूप होती त्याच्याकडे, हत्तीसारखी, काही कामाला आलं का? कारण डायरेक्शन इथून होते, त्यामुळे यांच्याकडे काहीच नसताना त्यामुळे अर्जुन काय झाले? सक्सेस झाले. तसंच आपल्या लाईफ मध्ये एक चांगली डायरेक्शन घेऊन तुमच्या लाईफ मध्ये एक चांगला प्रकारचं स्टेटमेंट घेऊन जातात. आणि शेवटचे एक गोल्डन स्टेटमेंट देतोय. निश्चित मी आतापर्यंत इथपर्यंत तुम्हाला दाखवलं, खरंच तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, सगळ्यांकडे तू ते कॅमेरा फिरवशील, खरंच तुम्हाला असं वाटतं की मी जे आता जेवढं काय बोललेलं, जे काही तुम्हाला डायरेक्शन दिली ती खरंच इम्पॉर्टंट असं वाटतं का तुम्हाला?
किती जणांना वाटतं बरं की तुमचा टाइमपास झाला की माइंडपास झाला? 100%. तर या एक्झिक्यूट करताना तुमच्या 2026 मध्ये निश्चित जर परिवर्तन झालं तर फायदा कोणाचा? स्वतःचाच होणार ना. परिवर्तन फायदा तुमचा आहे, गेम तुमचा होणार आहे. तर शुभम गुरु कम्प्युटरचा आहे की गुरु कम्प्युटरची कनेक्टिव्हिटी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये परिवर्तन करणारे असले पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला जे अवॉर्ड मिळालेले आहेत सक्सेस गुरु नावाने मिळालेले आहेत, त्यामुळे आपण आता आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव चेंज करतोय गुरु कम्प्युटर. आणि भगवंताची लीला पण तशीच आहे की आम्हाला एक चांगलं उत्तर दिलेलं आहे, त्याचं नाव पण आपण गुरु ठेवलेलं आहे आणि त्या नावानुसार आपण एक चांगलं परिवर्तन करतोय. येणारे माझ्यासारखेच अशा आपण अनेक जण घडवणार आहोत आणि तुमच्यामधूनही काही जण घडणार आहे असे मी निश्चित तुम्हाला एक शुभेच्छा देतो. आणि यामधून एक चांगलं परिवर्तन तुम्ही करून दाखवताल. आणि जाता जाता एक तुम्हाला गोल्डन स्टेटमेंट देतो. गोल्डन स्टेटमेंट आहे इन्व्हेस्टमेंट इन युअर नॉलेज. इन्व्हेस्टमेंट इन युअर नॉलेज, पे द बेस्ट इंटरेस्ट. तुम्ही आता जी काय तुमची इन्व्हेस्टमेंट केली, पहा एक उदाहरण घ्या. भक्तीचं उदाहरण जर घेतलं, तिने एकदम बेस्ट इन्व्हेस्टमेंट केली नॉलेज वरती, तिला रिटर्न मिळतंय पहा. मिळते की नाही? येस. इन्व्हेस्टमेंट आपली अशी असली पाहिजे. बँकेकडून जर 10 लाख लोन घेतलं तर बँक आपल्याकडून 15 लाख रुपये घेते, इंटरेस्ट व्याज घेते. तर तुमचाही उद्देश हा असला पाहिजे, जर तुम्ही शुभम कम्प्युटरला जॉईन केलंय तर शुभम कम्प्युटर कडून जाताना नॉलेज स्किल घेऊन गेले पाहिजे. म्हणजे शुभम कम्प्युटर मध्ये नॉलेज इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे शुभम कम्प्युटर मधून कॉम्प्युटर फोडून जायचं नाही. चला मी 10,000 खर्च केला, सरांचा 20,000चा कम्प्युटर खराब करून बाहेर गेलो. पहा इन्व्हेस्टमेंट किती नॉलेज घेतलं. इन्व्हेस्टमेंट इन युअर नॉलेज, पे द बेस्ट इंटरेस्ट. जर तुम्ही तुमच्या नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं काय केलं पाहिजे, रिटर्न घेऊन आलं पाहिजे. कशाने रिटर्न घेऊन आलं पाहिजे? स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स आणि एक्सपेरिमेंट. तुमच्या लाईफ मध्ये ही डायरेक्शन, रूट ऑफ डायरेक्शन तुमच्या लाईफ मध्ये स्पीड देणार का, आणि ते स्पीडने तुम्ही चालणार आहात. इन्व्हेस्टमेंट इन युअर कॅश कॅन एनी टाइम क्रॅश. तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्ही खरंच इन्व्हेस्टमेंट कॅश केली आहे तर क्रॅश करण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये तयार होते. कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन करणारे जगामध्ये सगळ्यात जास्त आहेत, त्याला क्वांटिटी म्हणतात. इन्व्हेस्टमेंट जे क्रॅश करते त्याला क्वालिटी म्हणतात. तर मला वाटतं तुमच्यामधून इथे डेव्हलप जे होते तर आपण क्वालिटी डेव्हलप करतोय. तुम्हाला आपण स्कीम देतोय का स्किल देतोय? एसआर स्किल का स्कीम? क्वालिटी का क्वांटिटी? क्वालिटी आपल्याला सगळ्यांना हवी आहे. जसं फीचर इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक मोबाईल मधले, तसे आपल्याला क्वालिटी आणि स्किलची गरज आहे. बट इन्व्हेस्ट इन युअर ब्रेन, विल गिव्ह युअर हायेस्ट गेन. आणि त्यामधून मला वाटतं तुम्ही तुमच्या ब्रेन वरती जेवढी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॉंग करताल ती इन्व्हेस्टमेंट तुमच्या लाईफ मध्ये निश्चित गेन म्हणजे फायदा तयार करून देते. आणि तो फायदा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही निश्चित अचीव्ह करण्याचं काम करताल. ही गोल्डन स्टेटमेंट लक्षात ठेवा. कॉलेजला जा, स्कूलला जा, कुठेही जा, कोचिंग क्लास करा, शुभम कम्प्युटर असो, गुरु कम्प्युटर असो, कुठेही जा, पण एवढं लक्षात ठेवा काय, इन्व्हेस्टमेंट रिटर्न मिळाली पाहिजे. आणि रिटर्न मिळताना म्हणजे काय, त्याचा तुम्हाला लाईफ मध्ये फायदा झाला पाहिजे. आणि जर फायदा होत नसेल, युजलेस आणि युजफुल. ब्रेनवर इन्व्हेस्टमेंट युजफुल असली पाहिजे का युजलेस असली पाहिजे? युजफुल असली पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल हे गोल्डन स्टेटमेंट सगळेजण लक्षात ठेवा आणि निश्चित कुठेही जा, काही करा, पण प्रामाणिकपणा सोडू नका, सत्याचा मार्ग सोडू नका. नेहमी कर्म शुद्ध करा आणि कर्म जर शुद्ध असतील तर तुम्हाला मागायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक मिळतं. आणि कर्म शुद्ध जर असतील तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला जे हवं आहे ते निश्चित मिळणार आहे. आणि नेहमी नियत साफ ठेवा, नीतीनुसार काम करा, सत्याचा मार्ग पकडा, प्रामाणिकपणा राहा. तुमचा मित्र असो, तुमची मैत्रीण असो, तुमचे घरचे असो, विशेष करून सगळ्यात जास्त ट्रस्ट तुमच्या आईवडिलांवरती असला पाहिजे. सगळेजण ह्या जगातले धोका देतील पण आईवडील कधीच धोका देणार नाही. विशेष करून मुलींसाठी हा मेसेज देतोय, मुलांसाठी पण तुम्हाला हा मेसेज देतोय. सगळेजण तुमचे साथ सोडतील पण तुमचे आईवडील तुमचे कधीच साथ सोडणार नाही आणि योग्य डायरेक्शन देणारे कधीच साथ सोडणार नाही. तुम्ही जर महाभारतमध्ये उदाहरण जर पाहिलं, ज्या वेळेस पांडवांना संकट आलं त्यावेळेस फक्त आणि फक्त त्यांनी नाव घेतलं कृष्णा धावरे, तर कृष्ण काही सेकंदामध्ये येत होते.
कारण त्यांना माहिती होतं हे नियतीनुसार काम करतात आणि नियत सोडून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला